आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सुरू असलेल्या पावसाने व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे कराड येथील कोयनेश्वर मंदिर व वीर मारुती मंदिर पाण्याखाली गेले असून कृष्णामाई घाटावर पाणी आले आहे। त्याचबरोबर सोमवारी झालेल्या श्रावणी यात्रेसाठी कृष्णा घाटावर लावण्यात आलेली खेळणीही पाण्यात अडकली आहेत। सध्या कृष्णा व कोयना नदीने धोका पातळी गाठली आहे। आपण पाहू शकतो कृष्णा घाटावर ही यात्रेसाठी आलेली खेळणी पाण्यात अडकली आहेत। दरम्यान सायंकाळी 5 वाजता आलेल्या माहितीनुसार कोयना धरणात 100.39 TMC पाणीसाठा झाला असून धरण 95.38% भरले आहे। तर कोयना येथे 135 मिलीमीटर, नवजा येथे 208 मिलीमीटर, तर महाबळेश्वरला 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या धरणात 91,271 क्युसेक आवक होत असून धरणातून 80,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर वाढत्या आवकमुळे सायंकाळी 6 वाजता धरणाचे दरवाजे 11 फुटावरून 12 फुटापर्यंत उघडून एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे।